बघतोय की जवळजवळ 3 वेळचा आता आपले जे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा म्हणजे ऐतिहासिकच बाब आहे की पहिल्यांदा 3 वेळा पंतप्रधान हा नरेंद्र मोदींना मान भेटलेला आहे. तसं की त्यांनी सेल्फ रिलायंट म्हणजे स्वयंपूर्णता याच्यावर भरपूर भर दिला आहे. म्हणजे जो आपला देश आर्थिक दृष्ट्या म्हणा किंवा कोणत्याही दृष्ट्या स्वयंपूर्ण कसा होईल, सेल्फ रिलायंट म्हणजे इतरांवर अवलंबून न राहण्याची जी प्रवृत्ती आहे ही एक घातक आहे आपल्यासाठी. आणि हे जे युद्धात बघितलं गेलं तर हे नुकसानदायकच आहे आपल्यासाठी. मग ते सेल्फ रिलायन्ससाठी जे आपल्या गावाबद्दल जे स्वयंपूर्णता, जसं की पाण्याबाबतीत असू दे, इतर कोणत्याही बाबतीत असू दे, तर स्वयंपूर्णता गावाला कशी भेटेल असं तुम्हाला वाटते? स्वावलंबीपणा. गाव एकमेकावरती प्रेमाने गुण्यागोविंदाने राहतं, हे जरी सत्य परिस्थिती असेल तर गुण्यागोविंदाने राहत असताना हे गाव जे आहे ते पै पाहुण्यामध्ये आणि एकामेकाच्या नात्या गोत्यामध्ये गुंतलेलं आहे. ते विकासाच्या बाबतीत ते बाजूला केलं पाहिजे. आणि येणाऱ्या काळामध्ये जे जे गावासाठी आपल्याला इतर ठिकाणी कुठं जाता कामा नये किंवा आपल्या गावातच ते उपलब्ध झालं पाहिजे, यासाठी गावात मग ती पाणी योजना असो, स्वच्छता मोहीम असो, गावातील रस्ते असतोत किंवा एखाद्या गावातील पडझड झालेली घरं असतोत किंवा गावात सुव्यवस्था किंवा मीटिंग हॉल असो, याबाबत दक्ष राहून आपण ते स्वावलंबी बनणे, त्यासाठी आपण स्वतः सर्वांनी पुढाकार घेऊन, जसे पंतप्रधानांनी आपला सैन्याच्या बाबतीत किंवा आपला देश स्वावलंबी केला, आता आपल्याला स्वतः कोणाची गरज लागत नाही. आता या भारत पाकिस्तान या युद्धाच्या निमित्ताने सर्व जगाने बघितलं की भारत हा स्वयंभू आहे, भारताला कोणाची गरज नाही. अशा पद्धतीने सुद्धा गावामध्ये कोणत्याही सुख सुविधा असतील किंवा योजना असतील, शासनाच्या योजना असतील, त्या प्रामुख्याने राबवून गाव सुसंस्कृत आणि सुनियोजित आणि सुव्यवस्थित केला पाहिजे. ऋषी, जसं की आपण बघतोय आपल्या भौगोलिक दृष्ट्या आपल्या गावाची जर पाहणी केली